गुलाल महापालिकांचा अकोल्यात 16 तारखेला नेमकं कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार रणधीर सावरकर आहेत. भाऊ, मला सांगाल भाजपची काय रणनीती आहे महापालिकेची? रणनीती वगैरे युद्धात केले जाते. आमची ही लोकशाहीचा उत्सव आहे आणि म्हणून मागच्या 10 वर्षात देवेंद्रजी या नेतृत्वात या अकोला शहरात जे कामं झाले त्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर आम्ही ठेवलेला आहे. त्याच्या भरोश्यावर आम्ही मत मागून राहिलो आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत याचा वचननामा जाहीरनामाही आम्ही देवेंद्रजी सभा आहे उद्या याच मैदानावर दुपारी 1:30 वाजता तिथे आम्ही तो जाहीरनामा प्रसिद्ध करू आणि त्याच्यातून लोकांना कळेल पुढच्या 5 वर्षात शहराची दिशा कशी राहील. भाऊ, भाजपमध्ये अनेक बंडखोर पाहणे त्या बंडखोरांना थंड करण्याचं मोठं आव्हान तुमच्यासमोर होते. बरेच जण माघार घेतली आहे, बरेच जण काही जण अजूनही आहेत आणि दुसरं आव्हान म्हणजे शिंदे सेनेचं तुमच्यासमोर आहे. कसं पाहताय? शिंदे सेनेची आमची युती तुटल्यामुळे मिळेल त्या उमेदवाराला AB फॉर्म देणे आणि आम्ही 70-80 जागा लढू शकतो हे त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाला सिद्ध करण्यासाठी त्यांनी नाकारलेले जे उमेदवार आहेत त्यांना AB फॉर्म दिले. त्याच्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, तो त्यांच्या पार्टीचा विषय आहे आणि त्यांना पार्टी एक्सपांड करायची असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात हेही आम्ही जाणून आहोत. राहिला विषय बंडखोरांचा, 800च्या वरती उमेदवारी मागत आणि भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर दुसऱ्या पक्षाचे AB फॉर्म घेऊन फक्त 4 लोक उभे आहेत. त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता की हा पक्ष किती शिस्तप्रिय आहे आणि इथल्या जे कार्यकर्ते त्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांनी विड्रॉ घेतल्यामुळे त्यांच्या मनात त्याग आणि आपल्या विचारांची प्रामाणिकता किती आहे हे मला असं वाटते महाराष्ट्रात उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रात. भाऊ, कुठले कुठले मुद्दे राहतील निवडणुकीचे? विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी अकोला विकसित झालं पाहिजे. त्या दृष्टीनं एक इन्फ्राचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते मुद्दे आणि ते प्रोजेक्ट्स लोकांसमोर घेऊन जात आहेत. दुसरा विषय असा आहे की अकोला पश्चिममध्ये जर काँग्रेसची ताकद वाढलेली दिसते विधानसभेच्या निवडणुकीत आणि अकोला पूर्वचे तुम्ही आमदार आहातच, तर अकोला पश्चिमचं कसं आव्हान तुम्ही सांगा? एक विशिष्ट समाज बहुल जो भाग आहे तेवढा जर विषय सोडला तर मला तो फार आव्हान वाटत नाही. अकोला पश्चिममध्ये जे काँग्रेसची सीट निवडून आली ती स्वतःच्या मेरिटवर निवडून न येता आमच्या पक्षातील काही लोकांनी बंडखोरी केली आणि आज जे शिंदेसेना नेते आहेत त्यांनी जाणून बुजून उमेदवारी घेऊन स्वतःच्याच पक्षाच्या सांगण्यावरून 1,000-2,000-2,500 मतं घेतले आणि त्याच्यामध्ये अरिथमॅटिकली आमचा पराभव झाला. किती जागा येऊ शकतात महायुती म्हणून आम्ही 60+ जागा यावेळेस टार्गेट ठेवलेलं आहे आणि जनतेच्या आशीर्वादानं आम्ही 60+ 1-2 असं आम्ही जाऊ. 60+ असं टार्गेट जे आहे ते महायुतीनं ठेवल्याचं आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितलं आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे आणि 16 तारखेला महापालिकेचा गुलाल उडणार आहे. मात्र हा गुलाल नेमका कोण उडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. हो, मला सांगाल कि कुठले प्रचाराचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? अकोला शहर में सबसे ज्यादा बड़ा मुद्दा जो है वो गब्बर सिंह टैक्स, जो महानगर पालिका ने पूरे महाराष्ट्र में इतना टैक्स नहीं है जितना टैक्स यहाँ के नागरिकों को महानगर पालिका ने लगाई. भारतीय जनता पार्टी के महापौर विजय अग्रवाल थे, उस वक्त ये ठहराव पास हुआ था और हमारे पार्टी के जो अभी आज कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र के उपाध्यक्ष है डॉक्टर जीशान हुसैन, उस वक्त वहां पे वो नगर सेवक थे. उन्होंने याचिका दायर की थी सुप्रीम कोर्ट से, हाई कोर्ट तक वो लड़े और उसमें किसी कारणवश फैसला हमारे खिलाफ में आया, यानी जनता के खिलाफ में, हमारे बोले तो जनता के खिलाफ. और विजय अग्रवाल जी जनता के खिलाफ में, जनता के पैसों से, महानगर पालिका के पैसों से जो टैक्स भरती जनता, उनके पैसों से वकील लगाकर उनको केस दबाने की कोशिश की गई. लेकिन मेरा आपसे ये मुद्दा सबसे बड़ा है कि जिस वक्त हम लोग अगर महानगर पालिका में हमारी सत्ता काबिज होगी और जनता कांग्रेस पार्टी का महापौर बनाएंगी तो मैं वादा करता हूं कि पहली मीटिंग के अंदर वो ठहराव को 40% के अंदर लेकर आएंगे और एक प्रस्ताव बड़े लेवल पे उसको पास करवा के अकोला की जनता को हम राहत पहुंचाएंगे. हो, याच्याशिवाय आणखी कुठले मुद्दे आहेत महत्वाचे? आपण अकोला शहर में मुद्दे ही तो है, बचा क्या है यहाँ पर? यहाँ अच्छे रोड नहीं है, अच्छे
मोहल्ला क्लिनिक हॉस्पिटल नहीं है महानगर पालिका के। उसके बाद में आप देखे जाओ तो ऐसा कोई गार्डन नहीं है कि जहाँ हम दिन भर से थक हार के हमारी फैमिली एक जगह बैठ के गार्डन में बात कर सके। ऐसे गार्डन नहीं है, यहाँ अच्छी सुरक्षा नहीं है, अच्छे रोड नहीं है। रोड बने हैं बड़े बड़े सीमेंट कंक्रीट के, उसमें इतना भ्रष्टाचार हुआ कि उसमें इतने गड्ढे हैं कि महानगर पालिका उसमें पैच लगा लगा के उसको चला रही है। पहले हमारे बचपन में हम डामर के रोड पे पैच देखते थे, इस सीमेंट के रोड के ऊपर सीमेंट के पैच पहली बार देखने को मिल रहे हैं। और ऑलरेडी पिछले जो कलेक्टर थे उन्होंने एक सोशल ऑडिट कराया था, जो रोडों में भ्रष्टाचार हुआ था। वो भ्रष्टाचार की रिपोर्ट अकोला महानगर पालिका में विजय अग्रवाल की अध्यक्षता में वो रिपोर्ट महानगर पालिका में आई, लेकिन उन्होंने ठेकेदार पे कोई कार्रवाई नहीं की। वो इसलिए कार्रवाई नहीं की है कि वो ठेकेदारों के साथ में वही मिले हुए थे। तो यहाँ भ्रष्टाचार का राज है महानगर पालिका। और जिन लोगों को हमने टिकट दिए, जो नगर सेवक हो, उनसे हमने एफिडेविट करा के लिए कि आप और आपका कोई रिश्तेदार महानगर पालिका में ठेकेदारी नहीं करेंगे। हम भ्रष्टाचार मुक्त महानगर पालिका देंगे, आपके बच्चों को अच्छा शिक्षण देंगे जनता को। और जो अकोला महानगर पालिका की स्कूलें हैं वो पूरी स्कूलें शिकस्त हो चुकी, यानी 50 सालों से उसकी दुरुस्ती भी नहीं हुई, ऐसी स्कूलों में बच्चे पढ़ रहे हैं। आज 8,000 बच्चे पढ़ते हैं। इस शहर का भविष्य वहाँ पढ़ रहा है, उसकी कोई स्वास्थ्य का ध्यान नहीं रखा जा रहा। खिचड़ी के टेंडर उनके ठेकेदारों ने ले लिए। टीचरों के ऊपर कोई प्रशासन की धमक नहीं है। अब बच्चों का एजुकेशन स्तन गिर रहा है। तो हम चाहते हैं कि अकोला वासी जब इतना बड़ा कर भरता है तो उसको सारी सुविधा होनी चाहिए। ये हमारे मुद्दे हैं कि हम टैक्स कम कराएंगे। और दूसरी बात कि पूरे महाराष्ट्र के अंदर एक ऐसी महानगर पालिका है जहाँ कचरा गाड़ी उठाने कचरा ले आने के बाद में आपके घरों से पैसा भी वसूलती है। या प्रति घर से 60,000 रुपये 60 रुपये महीना वो लेती है। मैं आपसे वादा करता हूँ आपके चैनल के माध्यम से कि अगर कांग्रेस की सत्ता आई तो पहला मुद्दा कि हम टैक्स जो है वो 40% के अंदर लेकर आएंगे। दूसरा मुद्दा हमारा कि आपके घर के सामने जो कचरा गाड़ी आती है कचरा उठाने के लिए, वो आपसे पैसे नहीं लेगी, निःशुल्क हम कचरा आपका उठा के देंगे। तीसरी बात कि यहाँ अच्छी सड़कें देंगे, आपको अच्छी व्यवस्था देंगे, अतिक्रमण मुक्त शहर देंगे और अच्छे गार्डन देंगे और अच्छी शिक्षा देंगे और अच्छे स्वास्थ्य देंगे। यह मेरा वादा है काँग्रेस पार्टी से। हो, अकोला पश्चिम जो मतदारसंघ आहे तुमचा, हा भाजपचा गड राहिलेला आहे 30 वर्षापासून. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काँग्रेसचे आमदार झाले. महापालिकेतही भाजपची सत्ता होती. 48 नगरसेवक भाजपचे होते. आता हे सगळं मोठं आव्हान तुम्ही कसं पाहता? नहीं, सत्ता भारतीय जनता पार्टी का गढ़ था, अभी नहीं है। यहाँ अभी कांग्रेस का आमदार मैं आपके सामने बैठा हूँ। यही जनता तय करती है कि यहाँ कौन राज करेगा। पिछले चुनाव के अंदर जनता ने भारतीय जनता पार्टी की जो महापौर थे विजय अग्रवाल, वो मेरे सामने भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी थे। पब्लिक ने उनको जनता ने उनको नकार कर मुझ जैसे सामान्य परिवार के आदमी को आमदार बनाया। इस बात का सबूत है कि आने वाली महानगर पालिका में फिर से वही भारतीय जनता पार्टी के चेहरे हैं। जनता उनको पसंद नहीं करेंगी। जिस तरह उन्होंने आमदार कांग्रेस का चुन के दिया, उसी तरह सरकार भी यहाँ महानगर पालिका में कांग्रेस की बनाएंगे, ऐसी जनता से मुझे पूरी आशा है। भाजपने मोठा दावा केलेला आहे की 60 पेक्षा अधिक जागा आमच्या महापालिकेत निवडून येतील. तुमचा काँग्रेसचा काय दावा आहे? नहीं, देखिए, भारतीय जनता पार्टी के जो नेता है, जिस तरह उन्होंने टिकट का वाटअप किया इतने मगरूर तरीके से, 40-40 साल पुराने उनके जो नगर सेवक चुनकर आते थे उन लोगों को टिकट नहीं दिया, एक वो रोष भारतीय जनता पार्टी ने भूलना नहीं चाहिए। दूसरी बात कि आपके भ्रष्टाचार की पूरी पोल खुल गई। जनता ये जानती है कि यहाँ महानगर पालिका में आपने कितना भ्रष्टाचार किया। अमृत योजना के नाम पे करोड़ों रुपए आए, लेकिन यहाँ पे पानी फिर भी 4 दिन में एक बार आता है। ये जनता ने सब देख ली। जनता चुनाव का इंतजार कर रही है और मुझे पूरी उम्मीद है कि कांग्रेस पार्टी के तमाम उम्मीदवार चुनकर आएंगे और शिवसेना उपाटा गढ़ और राष्ट्रवादी तुतारी शरद पवार जी की हम सब मिलकर एक सरकार यहाँ बनाएंगे। एमआयएमने 38 उमेदवार दिलेले आहेत. एमआयएमचं सुद्धा आव्हान तुमच्या समोर आहे. मतविभाजनाचा फटका यामध्ये बसू शकतो. कशा प्रकारे तुम्ही निवडून येणार? मुझे ये बात बताइए कि जिस टाइम मैं चुनाव लड़ रहा था उस टाइम पे यहाँ जातिवाद की लहर नहीं थी। यहाँ पर मोदी जी आए, योगी जी आए, कटेंगे के बटेंगे, एक रहोगे तो सेब रहोगे, ऐसे नारे अकोला की धरती से पूरे हिंदुस्तान में लगे। उसके बावजूद भी यहाँ की जनता ने 27 यहाँ के हिंदू समाज के लोगों ने, हिंदी सेडर वोटों ने 27,000 मुझ जैसे अल्पसंख्यक के परिवार के लड़के को दिया और एक सामान्य आदमी को नगर सेवक से आमदार बनाया। तो मुझे पूरी आशा है कि एमआईएम हो या भाजपा हो, यहाँ जातिवाद का काट नहीं चलेगा। यहाँ की जनता जातिवाद से तरस हो चुकी है। यहाँ लोग विकास चाहते हैं, अच्छी व्यवस्था चाहते हैं। महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि अकोल्यामध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे.
आणि अकोल्याचं जे महत्वाचं फॅक्टर आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय आहे, नेमक्या किती जागेचा दावा आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी पदाधिकारी निलेश देव आहेत. दादा, मला सांगाल, वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार येऊ शकतात, तुमची रणनीती काय आहे? वंचित बहुजन आघाडी हा महापालिकेत सत्तेचा घटक असेल एवढं निश्चित आहे. आम्ही 52 जागा लढतो आहे व त्यातील सत्ता बसताना आमची गरज प्रत्येकाला लागेल हे निश्चित सांगतोय. वंचित बहुजन आघाडीशिवाय सत्ता बसणार नाही. महापालिकेचे कुठले मुद्दे आहेत ते तुम्ही जनतेसमोर मतं मागायला जातात? पहिला टॅक्सचा विषय. टॅक्स हा आम्ही आंदोलन केले, त्यामुळे कमी झाला व तो पूर्ण रद्द करण्यात येईल. स्वच्छता, घंटागाडीचे पैसे माफ करणे, भूमिगत गटार योजनेचा केलेला भ्रष्टाचार समोर आणणे, नंतर मग जो सिटी हे जे आहे अकोल्याचं मार्केट, मेन मार्केट टावर जवळचं, बस स्टँड जवळचं, तिथलं जे व्यापाऱ्यांना उचलण्याचा घाट चालू आहे त्याला विरोध ते थांबवण्यात येणार आहे. त्यासोबत झोन आहे, डम्पिंग ग्राउंड असणार आहे. त्यासोबत नियमित पाणी, कुत्र्यांची समस्या जी आपल्याला सगळ्यात मोठी आहे ती दूर करणे व मूलभूत सुविधेवर आम्ही पुढे जातो आहे. महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहे, तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र. तुम्ही मुंबईत काँग्रेस सोबत युती केलेली आहे, मात्र अकोल्यामध्ये असं का होऊ शकलं नाही? आम्ही युतीबाबत सगळ्यांना आवाहन केलं होतं. भाजप सोडून सगळ्यांना आम्ही आवाहन केलं होतं. युती होऊ शकली नाही, पण आम्ही स्वतः लढू शकतोय सिद्ध करून दाखवतोय. गेल्या वेळी भाजपची एक हाती सत्ता होती, आता भाजप समोर तुमच्यासह सर्वच पक्षाचं आव्हान आहे आणि वंचित बहुजन आघाडी काही प्रभागांमध्ये मोठं प्राबल्य आहे, काही मध्ये नाही आहे. तर कसं पाहता या निवडणुकीकडे? हद्दवाढ भागातले 24 खेडे हा जो भाग आहे, इथे वंचितचे जे हद्दवाढचे 8 नगरसेवक, 8 प्रभाग आहे, तिथे वंचितची मुख्य रणनीती असणार आणि तिथूनच आम्ही सत्तेचा केंद्रबिंदू असणार आहे. जर तुम्ही असं आलं की बाबा वंचित शिवाय सत्ता स्थापन होणार नाही, असं जर झालं तर तुम्ही कोणासोबत जाणार, काय नेमकं याबाबतची भूमिका बाळासाहेब आंबेडकर हे जे आदेश देतील त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. किती जागेचा दावा आहे? 15 जागा, 15 प्लस आम्ही निवडून येणार. हे ते वंचितचे पदाधिकारी निलेश देव, त्यांनी 15 जागेचा दावा केलेला आहे. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला.